नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। सगळ्यांचा बाप म्हणूनच भाजपला मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यामधून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा आहे। धाराशिव डीपीडीसी मधील कामांच्या स्थगितीवरून बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावा, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावालाच हसला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ आहे। बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण होत आहेत झालेत। नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विकास निधी म्हणजेच कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं उत्तर आहे। आमच्यासोबत आले तरच निधी अशा वृत्तीला ठेचायला हवाय, निंबाळकरांचं वक्तव्य। लोकशाहीमध्ये आपण निवडून आलोय आणि आपली सत्ता आली पाहिजे म्हणजेच बाप झालो असं नाही। ही सत्तेची मस्ती लवकरच जनता उतरवेल, तर राणे पिता पुत्रांपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलोय। ओमराजे निंबाळकरांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगी एवढी आणि नितेश राणेंची वैचारिक उंची खाली बसल्यावर विलायची एवढी होते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून नितेश राणे यांनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजनांनी सुनावलंय। राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री झाली आहे। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू आहे, सूत्रांची ही माहिती आहे। विधानसभेला आम्हाला भाजप शिंदेंच्या शिवसेनेने धोका दिलाय, मनसे नेते प्रकाश महाजनांचा गंभीर आरोप। अमित ठाकरेंचा प्रचार करणार होते, काय केलं त्यांनी? बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असूनही प्रचार केला नाही, महाजनांची टीका। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न, मात्र यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचं वक्तव्य।